हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही टॉपिक घेतलाय आमचं नवीन घर. नवीन घर म्हणजे हे घर. तर ह्या घरामध्ये आम्हाला असं पर्सनली जाणवले की आम्ही ह्या घराला नाही तर ह्या घरानं आम्हाला चूज केलंय. काय मत आहे तुझं? अगदी खरं आहे, म्हणजे एकदम बरोबर आहे ही गोष्ट. हा ना. म्हणजे आमची सुरुवात कशी झालेली माहितीये का? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हे घर ठरलं होतं, आम्ही त्या रूम मध्ये होतो, आमच्या जुन्या रूम मध्ये. आणि आमची जी ब्रोकर आहे तिच्याकडून आम्ही 2-3 घर अगोदर पाहिले होते, पाहिलेली. हा, म्हणजे त्यांना आम्हाला 2-3 फ्लॅट दाखवले होते, पण त्यातले आम्हाला एकतर पसंत पडत नव्हते आणि आम्हाला एक 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 खूप आवडला होता आपल्याला तो तो फ्लॅट. दुसऱ्या ब्रोकरनं दाखवलेला, पण हा तो खूप आवडलेला. हा हा म्हणजे तो इतका आवडलेला ना की तो जेव्हा घर मालक आम्हाला असं नाही म्हणला तेव्हा आम्ही म्हणजे आमचं दिल दर्द करत गरज होतं. होता, म्हणजे तिथं पण थोड्या ऍडजस्टमेंट होत्या, हा पण त्यातलं असं म्हणजे तिथलं वातावरण असं एकदम फ्रेशनेस, हा हे आम्हाला आमचा हा पॉईंट क्लिअर होता की फ्रेशनेस हवा आहे आपल्याला ना. बरोबर. आणि त्या 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 फ्लॅटची खासियत काय होती माहितीये का? असा मोठा मोठा एकदम अशी रूम होती, किचन होतं, हॉल होता आणि इतकं फ्रेश वाटत होतं. 4थ्या फ्लोअरला होता, मस्त हवा वगैरे येत होती. पण 4थ्या फ्लोअरला होता ह्याच्यामध्ये पॉइंट असा आहे की 4थ्या फ्लोअरला होता आणि आणि लिफ्ट नव्हती, बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. आणि आणि वरून तो हे होता ना, टॉप फ्लोअर होता, अजून त्यामुळं तर 4थ्या फ्लोअरला होता, त्याच्यामुळे वरनं तापत होता. हा. आणि इतकं गरम आमच्या अगोदर जे लोक राहायचे त्यांच्याशी आम्ही बोललो आणि ते आम्हाला म्हणले ठीक आहे गरमीचा प्रॉब्लेम आहे आहे, पण पण आम्ही म्हणलं की एसी न होऊन जाईल. हा. त्याच्यामुळे आम्ही आम्ही इतकी स्वप्न बघितलेली ना, आम्ही अक्षरशः ठरवलेला की कसं आम्ही काय कुठल्या करायचं, कोपऱ्यामध्ये कपाट ठेवणार, कसं काय कुठं करायचं. आम्ही हे झाड तर आमचं खूप आधीपासून ठरलेलं घ्यायचं ते ठेवणार, कसं करणार, मग शूटिंग आम्ही कुठून करणार, कसं वाचणार, ह्याचा वर्किंग टेबल कुठे, कुठं इतकी स्वप्न असणार, हा ना, बघितली. सगळं एसी कुठं लावायचा हे माझं प्लॅनिंग. हा की एसी कुठं कुठून हवा. लावायचा, सेटअप कुठं लावायचा माझा ऑफिसचा. हा. आणि मग पण जाऊ द्या, इट्स पण गॉन फॉर बेटर. आणि हा ते गेलं कसं आमच्या हातातून घर ते सांगतो. आम्ही आम्ही एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ रेंटचं फिक्स केलेलं. त्याच्यानंतर तो ओनर बोलला की त्याच्यापेक्षा जास्त हवंय. तर आम्ही मनात तयार होतो की ठीक आहे बाबा, देऊया, जास्त हा, मागितली तरी चालेल पण आपल्याला ते घर हवंय. पण हवंच. आम्ही आमच्या ब्रोकरला म्हणत होतो की बघा ऍडजस्ट होतंय का वगैरे. आणि नंतर मग परत ओनरचा म्हणजे तो आम्हाला इग्नोर करायला लागला, आमचा ब्रोकर. आम्ही फोन तो क्लिअर करतोय पण सांगत नव्हता काय हा की नक्की प्रॉब्लेम काय आहे. काय काय नाही, आणि मग असं झालं की त्याला मग शेवटी क्लिअरच विचारलं, बा द्यायचा आहे त्यांना का नाही द्यायचा. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे, नाही द्यायचा त्यांना. आणि प्रॉब्लेम तर काय होता माहितीये का? त्यांना फॅमिली नव्हती ठेवायची, त्यांना बॅचलर वगैरे लोक ठेवायचे होते जे स्वयंपाक करणार नाहीत आणि त्याचं घर बीर क्लीन राहील. ठीक आहे, म्हणजे ज्याची त्याची पर्सनल पर्सनल चॉईस. चॉईस, पण ते घर आम्हाला नाही भेटलं. पण चांगलंच झालं. हा. तर मग आता हा मोमेंट आला की आम्ही हे घर बघायला आमची कशी सुरुवात झाली. आम्ही त्या घरात आमच्या निवांत बसलो होतो आणि हा ब्रोकरचा आम्हाला फोन आला की एक घर आहे, रूम खाली झाली हा, आणि ती आणि पटकन. अर्जंट आहे, अर्जंट आहे. हा. कारण की असं काहीतरी होतं की त्यांनी ग्रुपवरती आलं होतं कुठल्या तरी, त्याच्यामुळे बरेच लोक तिथं ट्राय करणार होते आणि ती अशी म्हणली की रूम खूप चांगली आहे, त्यामुळे पटकन जाऊ शकते. 15 मिनिटात लगेच या लगेच या लगेच या. आम्ही झोपलो होतो, आम्ही अंथरून टाकलेलं, सॅटर्डे संडे असं काहीतरी होता. हा, आम्ही परत झोपायला लागलेलो. मग आम्ही बोललो की चला वर्षाला म्हणलं की चल पटकन, नको वेळ घालायला. वर्षा आली, ऑफिस सोडून आली ना तू, मला नाही. आठवत नाही मला, पण काहीतरी दुपारच होती, मला असं वाटतं वीकेंड वगैरे असेल काहीतरी, हा, आफ्टरनून होती. नाही, ज्यावेळेस रूम आपल्याला सुरुवात झाली ना बघायला आलो ना आपण, त्यावेळेस तू ऑफिसवरून आलीस. बरं बरं ठीक आहे, असेल काहीतरी असेल, मला एवढं आठवत नाहीये. फक्त मला असं वाटतं की दुपार होती. अच्छा, मग असेल का ते. आम्ही हा, मग आलो आपण बघायला ना. रूम बघायला आलो आणि त्या दिवशी हे लोक खाली करत होते, म्हणजे खाली झाली नव्हती पूर्ण रूम. हा, रूम खाली पण झाली नव्हती. हा, पूर्ण राडा होता रूम मध्ये. पहिले जे ओनर होते ते रूम सोडत होते, म्हणजे नाही का, त्यातनं सामान त्यांचं मूव्ह करत होते, आणि त्यावेळेस आम्ही बघायला आलो. बोलतो, बोल बोल की तू, शांत होऊ नको आता. आणि मग आम्ही रूम बघायला आलो, इथं सगळं सामान. आणि पहिल्या क्षणात म्हणजे जेव्हा मला समजलं, मला अगोदर असं वाटलं होतं की बिल्डिंग मध्ये वरती वगैरे कुठेतरी रूम आम्ही असेल. हो बाहेर येऊन नाही का, आपण आठवते तुला तेच की तेच एवढी मोठी बिल्डिंग आहे, कुठल्या फ्लोअरला असेल, काय असेल, लिफ्ट आहे का नाही, हा सगळा आमचा विचार चालू होता हा, एकदम एंट्री पासून ना, एंट्री पासूनच. जोपर्यंत ते ब्रोकर येत नाही येत नाही तोपर्यंत. तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर ती खाली आली आणि ती आम्हाला घेऊन इकडे दाखवायला लागली, इकडे आली इकडे आली. आणि मग मला टेन्शन हळूहळू माझं वाढायला लागलं, कारण मला ग्राउंड फ्लोअरला रूम नको होती. मला डे फर्स्ट पासून एक मी रूम अगोदर अशीच रिजेक्ट केलेली, कारण मला ती ग्राउंड फ्लोअरला रूम होती. मला ग्राउंड फ्लोअरची रूम नको होती पहिल्यापासूनच. एकदम विरोध. कारण कारण तर एकदम सिंपल, तिला कशाची तरी भीती वाटते, जी मुंबईमध्ये भरपूर आहे.
उंदीर. आणि जर तुम्ही मुंबईमध्ये राहसाल तर तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे असतात उंदीर. हा ना. आणि त्यामुळे हिला ग्राउंड फ्लोअरची नकोच होती. आणि मागं आल्या आल्या हिनं डायरेक्ट चालू केलं कॅन्सल. नाही चालू केलं तसं नाही. काय झालं, आपण रूम बघायला लागलो, धनराज आतमध्ये येऊन कुठे काय काय वगैरे त्याच्या डोक्यात त्याचं चाललं होतं, नॉर्मल रूम आपण बघतो तसं. पण मला समजलं होतं की ग्राउंड फ्लोअरला रूम आहे, आपल्याला रूम घ्यायची नाही. मी फक्त हा 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 वरच्या मनानं आपलं चाललं होतं इथं. पण चाललं मी की मी मला सोडायचं. आवडलीच होती किंवा चांगली रूम आहे, कारण की सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. हम्म. म्हणजे एकदम गावासारखं फिलिंग होतं, जेणे बाहेर आलं मोकळं पटांगण, झाड होतं जांभळाचं छान, तुम्ही बघितलं असेल एखाद्या रीलमध्ये. हम्म. तर मला आवडली होती. मग मी पटापट म्हणलं काय महत्वाचे मुद्दे ते बघून घेऊयात. मी हा. बघत होतो. आणि माझ्या डोक्यात असं की नाही, आता आपल्याला ह्या रूम मध्येच राहायचंच नाही. आता इथं आमचा मेजर पॉईंट कधी स्टार्ट होतो, जेव्हा हा तिथल्या ओनर म्हणजे ह्या रूमच्या ओनरला वगैरे जाऊन की ठीक आहे मग डिपॉझिट किती घेणार आणि आम्ही रेंट देतो आणि फिक्स कधी करतो आम्ही. फायनल मी ओळखलं होतं हिचं, की ही म्हणलं हिच्या तर नादाला लागलो तर ही रूम कॅन्सल करेल. म्हणून मी काय ठरवलं की चला आता हिला काय जास्त हे करायचंच नाही. वर्ष आवडली काय ती, तेव्हा तू नाही म्हणली डायरेक्ट. नाही, मी नाही म्हणलीच नव्हती. डायरेक्ट विरोध केलाच नव्हता तू. नाही केला होता, मी डायरेक्ट विरोध केला होता. पण ह्याचं काय डायरेक्ट कम्युनिकेशन त्या सगळ्यांशी बोलायला लागलं की आम्ही भरतो टोकन अमाऊंट कधी देऊ. आणि मग मला इतकं रडायला आलं. मला असं वाटलं की यार धनराज मला विचारत पण नाहीये की वर्षा तुला घ्यायचंय नाही घ्यायचंय, वर्षा तू रेडी आहेस का नाही रेडी. हा डायरेक्ट टोकन अमाऊंट पर्यंत गेला आणि मग आमची रडारडी चालू. मग आम्ही मॅडमचा फुल ड्रामा सुरू. ड्रामा नाही म्हणता येणार, म्हणजे ही गोष्ट realistic खरंच जे काय आहे ते तुझं. चुकली होती गोष्ट धनराज, ती चुकली होती म्हणजे तू कॅन्सलच केली असतीस रूम. केली असती तर केली असती, पण तू मला कन्सिडर ह्यानं मला कन्सिडर नाही आता केलं. सगळ्यात जास्त खूप छान रूम भेटली, खूप छान रूम भेटली सारखं झालं असतं. हा, पण तेव्हा त्यानं मला तसं केलं होतं. मग कारण की फॉर गुड केलं होतं. म्हणजे मी ओळखलं होतं की जर ही अशी आपण हे करत बसलो, कारण की मी हिला नाही म्हणू शकत नाही. मग हिला जर मी आता विचारलं असतं अशी काय करायचं आहे, तर ही म्हणली असती नको. मग मला ती कॅन्सलच करायला लागली असते. म्हणून हिच्या आज ही आपण आत्ता बुक केली तर ही नंतर विचार करणार आणि आपलं नाही का हे करणार असं किंवा आता कसं नाही म्हणायचं. म्हणून मी चला म्हणलं हो फिक्स करून टाकू. मग त्यामुळे तुला बर्डन थोडं झालंच की, त्यामुळे तू केलं बस ठीक आहे करू असं करू. मग तरी पण माझ्या मनात तेच विचार चालू होते की या धनराजनं मला कन्सिडर नाही केलं. ठीक आहे रूम मध्ये राहायचं तर पुढची गोष्ट आहे, पण त्यानं मला कन्सिडर नाही केलं. आणि मग तिथं आमची थोडीशी भांडणं झाली. आणि मग नंतर मी म्हटलं की भांडणं म्हणजे रडारडी वर्षाची म्हणजे नाराज होणं. हा, छोटीशी भांडणं.